मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत ना? मी अंजली दांडगे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा विषय काही स्पेशलच आहे. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की माझा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग सुरू करू. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वस्त दरामागचं काळं सत्य काय असतं. कमी रेट ठेवणारे पार्लर्स तुमच्या त्वचेसोबत नेमका काय खेळ खेळतात, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमचा पार्लरकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा एखादे पार्लर अचानक 500 रुपयाचे फेशियल 250 रुपयाला देते तेव्हा विचार करा. पण आपण विचार थोडा वेगळ्या पद्धतीने करतो. अरे वा, इथे तर फेशियल स्वस्त मिळतंय, चला तिथेच जाऊया. पण हा स्वस्तपणा तुमच्या त्वचेसाठी किती महागात पडू शकतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? कपड्याच्या सेलमध्ये कपडा खराब निघाला तर आपण तो फेकून देऊ शकतो, पण त्वचेचं काय? त्वचा तर आपण बदलू शकत नाही. समजा तुम्ही स्वस्त दराच्या आमिषाने कमी रुपयाचे फेशियल केले, पण त्यातील खराब क्वालिटीमुळे चेहऱ्यावर रॅशेस, पिंपल्स किंवा काळा पडणे यासारखे प्रॉब्लेम झाले. मग तुम्हाला स्किन स्पेशालिस्टकडे जावं लागेल. मग यापेक्षा कितीतरी तिथे गेल्यावर जास्त पटीने पैसे खर्च होईल. पैसे वाचवण्याच्या नादात आपण आपल्या त्वचेशी खेळत आहोत, हे लक्षात घ्या. या संदर्भात मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देऊन सांगते. बाजारात शेंगदाणा तेल 200 रुपये किलो आहे आणि एखादा दुकानदार तुम्हाला तेच तेल 80 रुपयाला देत असेल तर तुम्ही ते घ्याल का? नक्कीच नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की 80 रुपयात ओरिजिनल तेल मिळणं अशक्य आहे, त्यात भेसळ असणारच. मग पार्लरच्या बाबतीत आपण हा विचार का करत नाही? जर ब्रँडेड फेशियल किटची मूळ किंमत जास्त असेल तर एखादे पार्लर ते तुम्हाला अगदी स्वस्त दरात कसं देऊ शकते? तिथे नक्कीच भेसळ किंवा लोकल प्रॉडक्टचा वापर होतोय याचा विचार करा. स्वस्त ते मस्त प्रत्येक वेळी खरं नसतं, विशेषतः त्वचेच्या बाबतीत. तुम्ही ज्या पार्लरमध्ये जाता तिथं तुम्ही जे रेट देताय त्या रेटच्या बदल्यात तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स वापरले जातात हे त्यांना विचारा. आणि हो, माझंही पार्लर आहे बरं, पण माझं पार्लर मी घरातूनच हँडल करते. नाही मला स्टाफ लागतो, नाही लाईट बिल, नाही मला कशाचं रेंट द्यावं लागतं. जे काही मला थोडंफार मिळतं ते माझंच असतं, त्यामुळे माझ्या पार्लरमध्येही रेट थोडेसे कमीच असतात. पण माझ्या पार्लरमध्ये तुम्हाला मिळते पारदर्शक दराची आणि उत्कृष्ट सेवेची हमी, कारण मी तुमच्या सौंदर्याला महत्त्व देते. आणि हो, तुम्ही पार्लरमध्ये फक्त क्रीमचे पैसे देत नाहीत, तर त्या ब्युटिशियनच्या अनुभवाचे आणि त्यांच्या कौशल्याचे पैसे देता. आजपासून तुम्ही सगळ्यांनी एक पक्क ठरवून घ्यायचे की फक्त कमी रेट पाहून फसणार नाही, निवड करणार त्या पार्लरची जिथे मिळते प्रामाणिकपणा आणि दर्जेदार सेवा. तर तुम्हाला आजचा हा टॉपिक कसा वाटला? तुम्ही विचार करून नक्की सांगा की तुम्हाला स्वस्त सेवा हवी आहे की दर्जेदार आणि विश्वासातली. कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, तुमच्या बहिणी किंवा नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आणि तुम्हाला आम्ही जो मेकअप केला आहे तिचे हेअर खूप शॉर्ट होते, तर तुम्हाला वाटते का बरं तिचे हेअर शॉर्ट होते? कारण की मी ते पूर्ण पॅक करून ठेवलेत की एकही केस तिचा शेवटपर्यंतही निघाला नव्हता बरं, असा तिचा फीडबॅक होता. आणि मेकअपही खूप आवडला होता त्यांना माझा. आणि तुम्हालाही आवडलं का सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आणि सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओही शेअर करा. चला मग भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.